बँकिंग ऑफ रोड त्याचा फॉर्म्युला झाला होता, बरोबर आहे का? व्हॉट इज द इलेव्हेशन ऑफ रोड? इलेव्हेशन ऑफ रोड मीन्स काय? इलेव्हेशन ऑफ रोड मीन्स काय? शेअर हॉरिझॉन्टल लेवल, हा इलेव्हेशन ऑफ रोड आहे. मला सांगा, याच्यावरून तुम्हाला लक्षात येतं की इनर साइड म्हणजे सेंटर या बाजूला असेल, टर्न असा असेल. या ठिकाणी हे आउटर एज आहे, हा रोड सरफेस आहे, हा रोड सरफेस आहे. ऍक्च्युअल हा रोड सरफेस, गाडीचे टायर या सरफेस वरती असते, लेवल आहे. मग आउटर एज लो हॉरिझॉन्टल लेवल पासून किती वरती गेली एवढी, या उंचीला इलेव्हेशन ऑफ रोड म्हणतात. काय म्हणतात त्याला? इलेव्हेशन ऑफ रोड. ही इनर एज, ही आउटर एज, ही रस्त्याची रुंदी, त्याला म्हणतात विड्थ ऑफ रोड. विड्थ ऑफ रोड, डाव्या आणि उजव्या साइड मधला अंतर, आणि हा असतोय अँगल ऑफ बँकिंग. मग ही जी उंची आउटर एज इनर एज पेक्षा किती राईज झालं, त्याला इलेव्हेशन ऑफ रोड म्हणायचं. द हाईट through which outer edge of a road is a raised than inner edge along banked curved road is called elevation of road. याला इलेव्हेशन ऑफ रोड म्हणतो. मग इलेव्हेशन ऑफ रोड म्हणजे उंची, ही इलेव्हेशन ऑफ रोड म्हणजे ही उंची रे. मग समोरची आणि कर्ण माहित आहे, तर इलेव्हेशन ऑफ रोड काय? साइन थीटा इज इक्वल टू एच बाय एल. तर एच इज इक्वल टू एल साइन थीटा. इट इज अ फॉर्म्युला फॉर इलेव्हेशन ऑफ रोड. शॉर्ट आणखी एक नोट, आपल्याला माहिती आहे थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ फी स्क्वेअर डिवायडेड बाय आर जी. बँक अँगल ऑफ बँकिंगचा फॉर्म्युला काढलाय, तर टॅन थीटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर जी. थीटा जर व्हेरी स्मॉल असेल तर टॅन थीटा अप्रॉक्सिमेटली इक्वल टू थीटा असते, आणि साइन थीटा अप्रॉक्सिमेटली इक्वल टू थीटा असते. साइन आणि टॅनच्या किमती जवळजवळ सारख्या असतात. मग मला सांगा, साइन थीटा बरोबर एच बाय एल म्हणजे थीटा बरोबर एच बाय एल, आणि टॅन थीटा बरोबर काय रे? व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर जी, म्हणजे थीटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर जी. हे दोन्ही जर इक्वल असतील तर राईट साइड इक्वल घ्या, एच बाय एल इज इक्वल टू व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर जी, आणि म्हणून शॉर्ट की एक दुसरी मिळती, एच इज इक्वल टू एल व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर जी. हा इलेव्हेशन ऑफ रोडचा फॉर्म्युला. म्हणून फॉर्म्युले तुम्हाला दोन मिळतात. एक फॉर्म्युला एच इज इक्वल टू एल साइन थीटाचा, आणि दुसरा एच इज इक्वल टू एल व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर जी. एल काय? रोडची रुंदी, आणि व्ही वेलॉसिटी, आणि आर बी द रेडियस. एच काय? इलेव्हेशन,
एच काय elevation of road. Then next point, what is the conical pendulum? Conical pendulum means काय? What is the conical pendulum? Conical pendulum. त्याच्या अगोदर सिंपल पेंडुलम समजावून सांगतो. या ठिकाणी पहा, समजा हा रिजिड सपोर्ट आहे. रिजिड सपोर्ट म्हणजे आपला स्लॅब. हा दोरा घेतला आणि याला बॉब म्हणजे गोळा बांधला. स्मॉल बॉब, हेवी बॉब. याचा मास एम असेल तर वेट आहे mg आणि टेन्शन असेल टी. या पॉइंटला जर स्थिर असेल तर टेन्शन आणि mg सारखा असतं, एकमेकांना कॅन्सल करतो. या पोझिशनला इक्विलिब्रियम पोझिशन म्हणतात. ह्याच्यापासून थोडा इक्विलिब्रियम पोझिशन पासून या बाजूला आणला, हा इथं असा आणला, ही एक्स्ट्रीम पोझिशन असते. इथून सोडला तर हा इकडे जाईल, हा इकडे जाईल, हा इकडे जाईल, एकाच लाईन मध्ये जातो, परत वापस येतो असा आणि असा ऑसिलेशन पूर्ण करतो. मग दोऱ्याची लांबी फिक्स असते, ती ही एल आहे, ही एल आहे आणि ही एल आहे. त्यावेळेस एक झोका, एक ऑसिलेशन पूर्ण करण्यासाठी या सिंपल पेंडुलमला किती वेळ लागतो, तर तो कॅपिटल टी इज इक्वल टू 2 पाय इंटू स्क्वेअर रूट ऑफ एल बाय जी असते. याला म्हणतात पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. म्हणजे एक ऑसिलेशन पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ, पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. ओके. आता व्हॉट इज द कोनिकल पेंडुलम? कोनिकल पेंडुलम म्हणजे काय? समजा या ठिकाणी रिजिड सपोर्ट आहे, हा रिजिड सपोर्ट आहे. या पॉइंटला मी दोरा बांधतोय, याला म्हणतात पॉइंट ऑफ सस्पेन्शन. यस. आणि दोरा एका बाजूला घेतला, हा गोळा, हा सिंपल पेंडुलम आहे. फक्त हा इथं सरळच जात होता, सरळ एका लाईन मध्ये येत होता, त्याच्याऐवजी हा या ठिकाणी सर्क्युलर मोशन करतोय. ही सर्क्युलर मोशन यूसीएम करतो, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करतो. म्हणजे या पॉइंटला जर हा बॉब आला तर या ठिकाणी येईल. शंकू दिसतो, वासुदेवाची टोपी दिसती आणि हे त्याचं सेंटर ओ. मी जर एस वरून लंब टाकला सेंटरला, हा सेंटरला लंब टाकला, तर याला हाईट म्हणतात सेंटर पासून. आणि ही याची रेडियस आहे आर. या दोऱ्यातलं टेन्शन टी नेहमीच पॉइंट ऑफ सस्पेन्शन कडे असते. आणि हा किती अँगल केला? थीटा. मग मला सांगा, हा जर mg असेल, वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड, तर हा काढला y, हा काढला x, तर अल्टरनेट अँगल सेम असतात. हा थीटा, हा अँगल आणि हा अँगल पॅरलल लाईनला या लाईनने छेदलंय. मग टीने कुणाशी अँगल केलाय? वायशी. मग इकडे कॉम्पोनंट असतो टी कॉस थीटा आणि इकडे असेल टी साइन थीटा रेडियसच्या दिशेने. अंतराचा विचार जर केला, हा एच आहे, हा एल आहे, हा आर आहे, हा थीटा, बरोबर.
टेन्शन हा फोर्स आहे. मग टेन्शन कसा आहे रे, अलॉंग द रेडियस टुवर्ड द सेंटर, याचा अर्थ इट प्रोव्हाइड CPF. T sin theta, it provides the CPF, centripetal force. So T sin theta is equal to mv square divided by r. That equation 1. He radius. And T cos theta is equal to it balance the weight mg. So that equation number 2. भाकार करू आपण T sin theta divided by T cos theta is equal to mv square divided by r divided by mg. T ला T cancel, sin divided by cos tan of theta. M ला M cancel, V square divided by R divided by G, V square divided by RG. तर V square is equal to RG tan theta. तर V is equal to square root of RG tan of theta. So that equation number 2. स्पीड मिळाला मला. स्पीड मिळाला. बरोबर. आता या ठिकाणी पहा, साइन थीटा इज इक्वल टू काय, या ट्रायंगल वरून साइन थीटा इज इक्वल टू काय, R by L. तर R बरोबर काय, L साइन थीटा. बरोबर. मग मला सांगा, व्हॉट इज द पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. आता कोनिकल पेंडुलम सर्क्युलर मोशन करतो हॉरिझॉन्टल मध्ये. मग मला सांगा, कॅपिटल टी, टेन्शन नाही, हे पिरियड आहे. आता हा पिरियड आहे रे, एकच अक्षर वापरतोय आपण. इज इक्वल टू सर्कम्फरन्स, एक फेरी पूर्ण बघिले वेग. कारण मराठीत वेग बरोबर अंतर भागिले वेळ असते. वेळ इकडे घेतली मी आणि वेग खाली घेतला. अंतर एका फेरीमध्ये अंतर किती, 2πr. वेग किती, v. किमती ठेवू आपण वरच्या. तर कॅपिटल टी इज इक्वल टू 2πr डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ काय आलं, RG tan थीटा. वर्गमुळात R स्क्वेअर, याची किंमत किती, R. मग R साठी तुम्हाला हे असं लिहिता येतं. सो T इज इक्वल टू 2π, याच्यासाठी स्क्वेअर रूट ऑफ R स्क्वेअर डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ RG tan थीटा. फॉर्म्युला असतो स्क्वेअर रूट ऑफ A डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ B, एकाच वर्गमुळात लिहिता येतं. बेरीज आणि वजाबाकी लिहिता येत नाही फक्त. मग T इज इक्वल टू काय रे, 2π इंटू स्क्वेअर रूट ऑफ R स्क्वेअर डिवायडेड बाय RG tan थीटा. R ला R कॅन्सल, इज इक्वल टू काय, 2π इंटू स्क्वेअर रूट ऑफ R डिवायडेड बाय G tan थीटा. ओके. तर T इज इक्वल टू काय, 2π इंटू स्क्वेअर रूट ऑफ R ची किंमत L साइन थीटा कॅल्क्युलेट केली इथे. ही ती किंमत ठेवली R ची, L साइन थीटा. G tan बरोबर साइन थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा. साइन ला साइन कॅन्सल होईल आणि हा खालचा कॉस वरती जाईल. सो T इज इक्वल टू 2π इंटू स्क्वेअर रूट ऑफ L cos theta divided by G, and it is the period of conical pendulum. It is the period of conical pendulum. A equation 3, A equation 4. Period of conical pendulum. Period of conical pendulum. काय आलं आपलं, period of conical pendulum काय रे, period of conical pendulum. Conical pendulum, capital T is equal to 2π into square root of L cos theta divided by GL. बरोबर. बट हा असा एका साईडला गेला,
हा कोनिकल पेंडुलम या पोझिशनला असेल त्यावेळेस हा थीटा होता, ही लांबी एल, ही एच आणि हे आर, हा सर्क्युलर मोशन इथं करत होता. तर कॉस थीटा इज इक्वल टू काय, लगतची भुजा बघले कर्ण, तर एच इज इक्वल टू एल कॉस थीटा. मग एल कॉस थीटा साठी तुम्हाला एच लिहिता येतो, तर टी इज इक्वल टू वरचा फॉर्म्युला 2 पाय इंटू स्क्वेअर ऑफ एच डिवाइड बाय जी. ओके, म्हणून नोट काय, नोट पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम टी एस इज इक्वल टू 2 पाय इंटू स्क्वेअर ऑफ एल बाय जी. आणि पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम काय आला, सी, सी म्हणतो याला एस म्हणतो, 2 पाय इंटू स्क्वेअर ऑफ एल कॉस थीटा डिवाइड बाय जी. मी या दोघांचा रेशो घेतला टी सी डिवाइड बाय टी एस, तर काय होईल रे, 2 पाय इंटू स्क्वेअर ऑफ एल कॉस थीटा डिवाइड बाय जी डिवाइड बाय 2 पाय इंटू स्क्वेअर ऑफ एल बाय जी. 2 पायला 2 पाय कॅन्सल, स्क्वेअर रूट ऑफ एल ला स्क्वेअर ऑफ एल कॅन्सल, जी ला जी कॅन्सल, इथं राहील स्क्वेअर ऑफ कॉस ऑफ थीटा डिवाइड बाय काय नाही म्हणजे 1. कोनिकल पेंडुलमला थीटा किती असतं फॉर कोनिकल पेंडुलम, कोनिकल पेंडुलम थीटा किती असतं, 0 पेक्षा मोठा आणि 90 पेक्षा लहान. मग कॉस ऑफ झिरोची किंमत, कॉस ऑफ झिरो, कॉस ऑफ थीटा आणि कॉस ऑफ 90. ओके, तर कॉस ऑफ झिरोची किंमत 1, कॉस थीटा लेस दॅन कॉस 90 किती रे, 0. आता मला सांगा हे उलट होईल ना, याची किंमत ग्रेटर होती, कॉसची किंमत या ठिकाणी पहा, अँगल वाढत चालला, थीटा वाढत चालला, तर कॉसची किंमत कमी होती. मग झिरोला कॉसची किंमत जास्त असेल, कॉस ऑफ झिरो ग्रेटर दॅन कॉस ऑफ थीटा ग्रेटर दॅन कॉस ऑफ 90. याचा अर्थ 1 ग्रेटर दॅन कॉस थीटा ग्रेटर दॅन 0. मग मला सांगा टी सी डिवाइड बाय टी एस आलं इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ कॉस थीटा डिवाइड बाय 1 आलं. आता 1 मोठा की कॉस मोठा, तर 1 मोठा आहे, ही संख्या लहान आहे या कंडिशनसाठी. याचा अर्थ स्क्वेअर ऑफ कॉस थीटा या ठिकाणी कोनिकलला स्क्वेअर ऑफ कॉस थीटा इज लहान आहे, लेस दॅन 1 आहे. हे पहा 1 ग्रेटर दॅन कॉस थीटा म्हणजेच कॉस थीटा लेस दॅन 1, दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं, स्क्वेअर ऑफ कॉस थीटा लेस दॅन स्क्वेअर ऑफ 1 म्हणजेच 1. मग कॉस थीटाची किंमत लहान आणि टी एस 1 ची किंमत मोठी, याचा अर्थ रूट कॉस थीटाच्या समोर कोण आहे, टी सी, याचा अर्थ टी सी लेस दॅन टी एस. जरी दोऱ्याची लांबी सारखी असली तरी पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम इज लेस दॅन पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम इज लेस दॅन पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. हे लक्षात ठेवायचे, हे इथं प्रूव्ह केलंय एमसीक्यू साठी, एमसीक्यू साठी. ओके, देन नेक्स्ट आता आपल्याला काढायचे टेन्शन. बिफोर दिस कोनिकल पेंडुलमची डेफिनेशन काय, डेफिनेशन ऑफ कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलम जरी एक्सप्रेशन आपण सांगितलं असलं तरी कोनिकल पेंडुलमची डेफिनेशन काय, हा काय रिजिड सपोर्ट, हा पॉइंट ऑफ सस्पेन्शन, हा एका बाजूला घेतला इक्विलिब्रियम पासून आणि त्याला आपण हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये युसीएम करायला लावलं. हा कोण तयार होईल, सेंटर. आणि म्हणून या ठिकाणी जे मास घेतलंय, हे जे मास आहे हे कसलं आहे रे, हेवी स्मॉल मास आहे.
हेवी स्मॉल मास काय केलंय लटकवलं ए कोनिकल पेंडुलम is a heavy small mass कोनिकल पेंडुलम म्हणजेच हेवी स्मॉल मास काय केलंय सस्पेंडेड म्हणजे लटकवणे सस्पेंडेड बाय कशाच्या सहाय्याने बाय स्ट्रिंग दोरा कुठून फ्रॉम रिजिड सपोर्ट इथं लटकवलंय फ्रॉम रिजिड सपोर्ट अँड त्यानं लटकून काय केलं अँड वर्ल्ड म्हणजे सर्क्युलर मोशन दिली वर्ल्ड राउंड इन अ हॉरिझॉन्टल सर्कल with a constant speed is called as conical pendulum. A conical pendulum is a heavy small mass suspended by string from rigid support and whirled round in horizontal circle. हे असं असतं तर व्हर्टिकल सर्कल म्हणलं हे हॉरिझॉन्टल आहे in a horizontal circle with a constant speed is called as conical pendulum. ज्यावेळेस हा फिरतो त्यावेळेस टेन्शन निर्माण होते हा इथं आला हे टेन्शन टी हा इथं आला हे टेन्शन टी हा इथं आला हे टेन्शनची दिशा नेहमीच कुठे आहे पॉइंट ऑफ सस्पेन्शन कडे मग या टेन्शनचा फॉर्म्युला काढायचा आता एक्सप्रेशन फॉर tension in a string of conical pendulum CR हा रिजिड सपोर्ट डायग्राम परत वापस हॉरिझॉन्टल सर्कल हे सेंटर त्याचं लंब टाकलं ही रेडियस आर एच हा थीटा केला वर्टिकल्स समजा हा गोळा फिरताना इथे हे त्याचं mg वेट तर ही टेन्शन आहे हे टेन्शन जर असेल तर हा y घेतो मी हा x हा अँगल आहे थीटा कारण अल्टरनेट हा टी कॉस थीटा आणि इकडे काय रे टी साइन थीटा मला सांगा टी साइन थीटा काय प्रोव्हाइड करतोय अलॉंग द रेडियस टुवर्ड द सेंटर CPF mv स्क्वेअर डिवाइड बाय टी कॉस थीटा इज इक्वल टू काय mg बॅलन्स करतोय भाकार केला तर टी कॅन्सल होईल आपल्याला टी काढायचा आहे टेन्शन काढायचे पिरियड नाही टी विथ द टेन्शन इन अ स्ट्रिंग हे कॅल्क्युलेट करायचे त्यामुळे भाकार करून चालणार नाही भाकार केलं तर टेन्शनच गायब होऊन जाईल मग स्क्वेअर करा आणि ऍडिशन करा स्क्वेअरिंग अँड ऍडिंग 1 and 3 sorry 2
याचा वर्ग करू आपण, टी साइन थीटा स्क्वेअर प्लस टी कॉस थीटा स्क्वेअर इज इक्वल टू काय रे, एम व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर चा स्क्वेअर प्लस एम जी चा स्क्वेअर. टी चा स्क्वेअर टी स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा प्लस टी स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा. एम जी मी पुढे घेतो, एम जी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस एम व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर ब्रॅकेटचा स्क्वेअर. टी स्क्वेअर कॉमन घेतला आपण, इकडे लिहितो स्टेप. टी स्क्वेअर कॉमन लिहिलं, कंसात राहील साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू एम स्क्वेअर जी स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर व्ही रेस टू 4 डिवायडेड बाय आर स्क्वेअर. वर्ग केले. याची किंमत किती, 1. सो टी स्क्वेअर इंटू 1 इज इक्वल टू एम स्क्वेअर कॉमन घेतलं, इनसाइड द ब्रॅकेट जी स्क्वेअर प्लस व्ही रेस टू 4 डिवायडेड बाय आर स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट, टेकिंग स्क्वेअर रूट वर्गमूळ घ्या, काय होतं, टी इज इक्वल टू एम इंटू स्क्वेअर रूट ऑफ जी स्क्वेअर प्लस व्ही रेस टू 4 डिवाइड बाय आर स्क्वेअर. बट यू नो दॅट काय पाहिलं होतं, बट टॅन थीटा इज इक्वल टू काय रे, व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर जी. It is the approximately equal to theta. And sin theta is equal to what? It is approximately equal to tan theta is equal to काय रे, v square divided by rg आलता आपलं. But tan theta is equal to डायग्राम वरून काय येईल रे, हा ट्रायंगल आहे, हा थीटा, हा एच, हा आर एल. tan theta is equal to काय, समोरची वगैरे लगतची या ट्रायंगलवर, या ट्रायंगलवरून या ठिकाणी पहा, या ट्रायंगलवरून tan theta is equal to opposite side divided by adjacent side. क्यों, opposite divided by adjacent side. So tan theta is equal to r by h. मग मला सांगा या tan theta ची किंमत r by h आहे. आदित्य व्हिडिओ चालू आहे तुझा, आदित्य काशीद. आणि या tan theta ची किंमत v स्क्वेअर डिवाइड बाय r. मग लेफ्ट साइड जर सेम असतील तर राईट साइड सेम घ्या, काय येईल, काय येईल रे, v स्क्वेअर डिवाइडेड बाय आर जी इज इक्वल टू आर बाय एच. तर आर बाय एच, तर v स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल, आर स्क्वेअर जी डिवाइड बाय एच. व्ही रेस टू 4 काय येईल मग, आर रेस टू 4 जी स्क्वेअर डिवाइड बाय एच स्क्वेअर. मला इथं व्ही स्क्वेअरची किंमत ठेवायची म्हणून व्ही रेस टू 4 केला. मग टी बरोबर काय, एम स्क्वेअर रूट, स्क्वेअर रूट ऑफ एक्स म्हणजेच एक्स रेस टू 1/2 असते, इनसाइड द ब्रॅकेट जी स्क्वेअर प्लस व्ही रेस टू 4 ची किंमत ठेवली, व्ही रेस टू 4 ची किंमत ठेवली, आर रेस टू 4 जी स्क्वेअर डिवाइड बाय एच स्क्वेअर डिवाइडेड बाय आर स्क्वेअर. आर स्क्वेअरला आर स्क्वेअर कॅन्सल, रेस टू 1/2. सो टी इज इक्वल टू एम इनसाइड द ब्रॅकेट जी स्क्वेअर प्लस इथं राहील आर स्क्वेअर, इथं राहील जी स्क्वेअर डिवायडेड बाय एच स्क्वेअर रेस टू 1/2. हा जी स्क्वेअर इथला आणि हा इथला कॉमन घेऊ, कंसाच्या बाहेर घ्यायचं असेल तर वर्गमूळ घ्यायचं. सो काय येईल, काय येईल रे,
टी इजिकल टू एम जी स्क्वेअरचं वर्गमूळ जी इनसाइड द ब्रॅकेट 1 प्लस आर स्क्वेअर डिवाइड बाय एस स्क्वेअर राहील, जी स्क्वेअर बाहेर गेला 1/2. हेच आपण असंही लिहू शकतो, टी इजिकल टू टेन्शन इजिकल टू एम जी रेस टू 1/2 म्हणजे स्क्वेअर रूट 1 प्लस आर बाय एच चा आर स्क्वेअर डिवाइड बाय एस स्क्वेअर कॅन बी रिटन ॲज स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट. किंवा काही जण असे लिहितील स्क्वेअर ब्रॅकेट टाकणार नाही, एम जी इंटू स्क्वेअर ऑफ 1 प्लस आर बाय एच ब्रॅकेट स्क्वेअर. इट इज नॉट पीरियड, इट इज द टेन्शन. हे पॉइंट ऑफ सस्पेन्शन पासून हॉरिझॉन्टल प्लेन मधली हा जर यस असेल आणि हा जर सर्क्युलर मोशन करत असेल तर ही हाईट आहे, दोऱ्याची लांबी नाही, ही हाईट आहे एच आणि ही रेडियस आहे आर. कळलं? अरे कळलं की नाही? आता या ठिकाणी पहा, नोट इम्पॉर्टंट नोट सीआर. समजा या ठिकाणी हा कोनिकल पेंडुलम, हा काय रे एच, हे काय थीटा, हे एल आणि हे काय आर. हे अशी डायग्राम, हे एल एच थीटा अँड आर. बरोबर. आपण हे पाहिलं की या ठिकाणी हा टेन्शन इथं थीटा, हा काय टी कॉस थीटा. मग आपला असा हा काय टी कॉस थीटा, इकडं आलं होतं टी साइन थीटा आणि हे आलं एम जी. आणि हा आउटवर्ड फोर्स याला बॅलन्स करतो, CFF जाणवणार. टी साइन थीटा कुणाच्या दिशेत आहे? CPFच्या. मग टी साइन थीटा इज इक्वल टू अगोदर टी कॉस थीटा करू, टेन्शन आहे, टी टेन्शन आहे म्हणून एक टी कॉस थीटा इज इक्वल टू काय एम जी. तर टेन्शन टी इज इक्वल टू एम जी डिवायडेड बाय कॉस ऑफ थीटा. हा एक टेन्शनचा फॉर्म्युला. हे टेन्शन आहे, या पद्धतीने टेन्शन काढू शकतो. दुसरा टेन्शनचा फॉर्म्युला काय, टी इज इक्वल टू एम जी इंटू स्क्वेअर ऑफ 1 प्लस आर बाय एच ब्रॅकेट स्क्वेअर. हाही टेन्शनचा फॉर्म्युला कोनिकल पेंडुलम. बरोबर. तिसरं काय रे, तिसरं काय, टेन्शन इज इक्वल टू काय आलंय आपलं एम जी डिवाइड बाय कॉस थीटा. पण या ट्रायंगल वरून पायथागोरस थेरम जर काढला तर एल स्क्वेअर इज इक्वल टू काय एस स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. तर एस स्क्वेअर इज इक्वल टू काय एल स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर. तर एच इज इक्वल टू काय स्क्वेअर ऑफ एल स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर. मग एम जी डिवाइड बाय कॉस थीटा इज इक्वल टू काय रे, कॉस थीटा असते लगतचे भुजा भागिले कर्ण. हा एल वरती जाईल, एम जी एल डिवायडेड बाय एच आणि या एच ची किंमत ही ठेवून द्यायची, शॉर्ट की मिळेल टेन्शन इज इक्वल टू काय आलं एम जी एल डिवायडेड बाय स्क्वेअर ऑफ एल स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर. हे आलं टेन्शन. चौथं काय CPF. CPF कोण प्रोव्हाइड करतो, टी साइन थीटा रिझॉल्ट कंपोनंट. टी साइन थीटा हे इथं टी साइन थीटा प्रोव्हाइड द CPF. मग CPF काढायचं आहे, टेन्शन आलेला फॉर्म्युला ठेवून द्या हा
टेन्शनचा टीचा mgl डिवाइड बाय स्क्वेअर ऑफ एल स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर. आणि साइन थिटाचा फॉर्म्युला काय रे? साइन थिटा इज इक्वल टू समोरची भुजा बघितले कर्ण आर बाय एल, एल ला एल कॅन्सल, तर सीपीएफ इज इक्वल टू mgr डिवाइडेड बाय स्क्वेअर ऑफ एल स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर. हे एमसीक्यू साठी तुम्हाला फॉर्म्युले दिलेत रे, हे तुम्हाला स्टेट बोर्डाला कुठेही नाही. मला सांगा टेन्शनच्या फॉर्म्युल्यात हे दिसतंय का? हे येलो कलरने केलं. आणि टेन्शनच्या सीपीएफच्या फॉर्म्युल्यात हे दोन्हीत बी कॉमन आहे ना? अरे कॉमन आहे ना, मग फरक काय फॉर्म्युल्यात? इथे हा एल आहे आणि इथे हा आर आहे. मग टेन्शन नेहमीच कशात असते? दोऱ्यात. दोऱ्याची लांबी किती? एल. आणि सीपीएफ नेहमीच कसा असतो? अलॉंग रेडियस, तर हा आर. मग फॉर्म्युले पाठ करताना एल कुठे आणि आर कुठे ते लक्षात ठेवायचं. टेन्शन नेहमी दोऱ्यात असतं म्हणून दोऱ्याची लांबी एल, mgl डिवाइड बाय स्क्वेअर ऑफ एल स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर. आणि सीपीएफ नेहमीच अलॉंग रेडियस असते म्हणून इथं आर, mgr डिवाइड बाय स्क्वेअर ऑफ एल स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर. लक्षात आलं? पूर्ण फॉर्म्युले आजचं वाचायचं रे, खूप इम्पॉर्टंट आहे. दररोजचं लेक्चर आता इम्पॉर्टंटच चालू आहे रे. स्टेट बोर्डासाठी 12वीचे तुमच्या स्टेट बोर्डासाठी बी हा टॉपिक आहे आणि नीट साठी बी आपल्या आणि जेई साठी बी. ओके, वी कॅन स्टॉप हिअर.